तर नमस्कार, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज व त्याचा उपयोग इंट्राडे तथा स्विंगसाठी कशा पद्धतीने करायला हवा, त्यामध्ये मूव्हिंग ॲव्हरेजचे कुठल्या प्रकारचे मूव्हिंग ॲव्हरेज आहेत चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात किंबहुना आपल्याला ते अलर्ट वरती ठेवतात, याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स चर्चा करणार आहोत. या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आहात तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जसं की इथं लिहिलंय बघा की मूव्हिंग ॲव्हरेज आणि त्यांचा डे ट्रेडिंगसाठी तथा इंट्राडे स्विंग ट्रेडिंगसाठी उपयोग काय. जसं की मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यात अगोदर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मूव्हिंग ॲव्हरेज याचा मराठीमध्ये अर्थ आहे सरासरी. आता ही जी सरासरी जी आहे तर आपण एका उदाहरणाच्या द्वारे मी तुम्हाला ती समजून सांगतो. ही सरासरी कशा पद्धतीने तिथे पकडली जाते आणि त्याचा विनियोग त्याचा उपयोग जो आहे तो कशा पद्धतीने तिथे केला जातो. जसं की आपण पकडूयात, एक किंमत आहे 15ची, दुसरी किंमत आहे 20ची, तिसरी किंमत आहे 25ची आणि चौथी किंमत आहे 30ची. जर ह्या चारही किमतींची सरासरी जर काढायला आपल्याला जर सांगितली जर झाली असेल तर सरळ सरळ आपल्याला यांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 4 करायचे. म्हणजेच जी काय उत्तर येईल ते उत्तर तुमचं इथे राहणार आहे आणि त्याला भागिले 4 केल्यानंतर तुमचं उत्तर इथे येताना दिसणार आहे. म्हणजे 15 अधिक 20 जर कन्सिडर करत झालं तर ते 35 होतात, 35 अधिक 25 जर झाले तर ते 60 होतात आणि 90 होतात. म्हणजे 90ला तुम्ही 4 जर डिवाइड जर केलं तर ती व्हॅल्यू जी आहे तुम्हाला लक्षात येऊन जाईल आणि ती त्याची सरासरीचं काम आपल्याला करताना दिसेल. म्हणजेच मूव्हिंग ॲव्हरेज अशा पद्धतीने आपल्याला सांगतात की त्यांचा मध्यांक जो आहे तो कुठे आणि या व्हॅल्यूची सरासरी ती झाली 22.5. जसं की याच्यामध्ये 3 सेट मी घेतलेत, गणिती अंक घेतलेत. याच्यामध्ये हा 1 नंबरचा जो सेट जो आहे तो 22.5 पासून दूर आहे. हा शेवटचा 4 वाला जो अंक जो आहे तो 22.5 पासून दूर आहे. परंतु 20 आणि 25 जे आहे ते 22.5च्या मध्ये आहेत. म्हणजे ते जवळजवळ आहेत आणि ही गोष्ट आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज मध्ये लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण या मूव्हिंग ॲव्हरेजच्या सरासरीवरनं आपल्याला याची आयडिया येऊन जाते की ती किंमत किती त्याच्या मध्यांक सरासरीच्या किमतीपाशी जवळ आहे किंबहुना ती किती त्याच्यापासून दूर गेलेली आहे. त्यावरनं त्याच्याबद्दलची आयडिया जी आहे ती आपल्याला तिथं लक्षात येऊन जाते. म्हणून हे जे मूव्हिंग ॲव्हरेज जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं मी आता व्हिडिओचं टायटलच ते दिलंय की मूव्हिंग ॲव्हरेजेस. हे मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे सरासरी किमती काय आहे त्या 3 दिवसाच्या सुद्धा असू शकतात, 5 दिवसांच्या सुद्धा असू शकतात, 9 दिवसांच्या सुद्धा असू शकतात, 11 दिवसांच्या सुद्धा असू शकतात. अगदी 50, 75, 100, 200, अगदी 500 दिवसांचं सुद्धा मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तिथं कन्सिडर केलं जाऊ शकतं. आणि या मूव्हिंग ॲव्हरेजचा जो उपयोग जो आहे विनियोग जो आहे तो वेगवेगळ्या टाइम फ्रेमनुसार, ज्याला TF म्हटलं तर त्या टाइम फ्रेमनुसार बदलाव आपल्याला होताना दिसेल आणि त्याचा उपयोग करणं गरजेचं राहणार आहे. एकदम बेसिक गोष्ट मी तिथं सांगतोय. जसं की पहिल्या पॉइंटमध्ये तुम्हाला मी सांगितलंय की जो किंमत त्याच्या सरासरीच्या आसपास असते त्या किमतीला काही हे नसतं, ताकद याच्यामध्ये कन्सिडर केली जात नाही. पण जसं की 22.5 मला इथे बनताना दिसतंय आणि त्या 22.5 पासून समजा जर किंमत डायरेक्टली 50 रुपयांच्या आसपास जाताना दिसते तर त्याच्यामध्ये अंतर खूप होतं आणि ती रिव्हिजन करण्याकरता किंमत जी आहे ती पुन्हा एकदा त्या 22.5च्या आसपास आपल्याला येताना दिसते. म्हणजे जसं की 1 मिनिट इथे मी कलर चेंज करतो. जसं की माझी व्हॅल्यू जी आहे ती 22.5 ची मीन आहे आणि किंमत त्या पर्टिक्युलर स्टॉकची किंमत समजा 50 ला गेली तर ती अशा पद्धतीने वरती गेली तर त्या किमतीला त्या प्राइसला जे आहे थोड्या वेळा करता का होईना ती पुन्हा ह्या मीन रिव्हिजन कडे म्हणजे मध्याकडे किंवा त्या सरासरीकडे येणार आहे. याचा तो सरळ सरळ अर्थ असतो आणि त्या सरासरीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. ती किंमत जर 22.5 वरनं 50 कडे गेली आणि तिकडनं किंबहुना 75 कडे जाते आणि एकदम फोर्सफुली जाते, जसं की मोमेंटमच्या केसमध्ये. मग एक रिटेल ट्रेडर म्हणून ज्यावेळेस आपण त्या पर्टिक्युलर चार्ट कडे बघत असतो त्याकडे लक्ष देत असतो त्यावेळेस आपल्याला फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो, म्हणजे मला
हा पर्टिक्युलर स्टॉक तिथं वाढत आहे आणि मला त्यामध्ये एंट्री घ्यायचंच आहे, त्या केसमुळे तो 50ला एंट्री करण्याचे चान्सेस जे ते आपल्याला होताना दिसतात. आणि तो जसं तुम्ही हायर व्हॅल्यूला घेता तो मीन रिव्हिजन करत जो आहे तो 22.5 कडे येतो. याच्यामध्ये जी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की हे जे मुव्हिंग ऍव्हरेजची जर तुम्ही स्टडी जर व्यवस्थितरित्या केला तर ह्या मुव्हिंग ऍव्हरेज किंवा त्या सरासरी किमतीचा उपयोग करून जे आहे तुम्ही तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ती एकदम परफेक्ट पद्धतीने उपयोग करताना दिसू शकता. म्हणून मित्रांनो, भलेही हे एक स्लो सिग्नल्स आहेत, म्हणजे अगोदर प्राइस ऍक्शन होते आणि त्याच्यानंतर हे सिग्नल्स आपल्याला देतात, त्याच्याबद्दल दिशा दाखवतात, त्यापेक्षा जर तुम्ही याच्यावरती जर व्यवस्थितरित्या फोकस केला आणि सगळ्यात महत्वाचं त्याला जर बॅक टेस्ट जर केलं तर त्यामधनं तुम्हाला त्याच्याबद्दलचे चांगल्या प्रकारचे रिझल्ट भेटण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त राहणार आहेत. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घ्या मित्रांनो, कारण त्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की प्राइसचं बिहेवियर नेमकं कशा पद्धतीने चाललंय आणि त्या प्राइसला काय होताना दिसू शकतं. म्हणून जसं मी सुरुवातीला सांगितलं की हे मुव्हिंग ऍव्हरेज जे आहेत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्शियस जे ते देत असतात आणि त्यामध्ये तो पर्टिक्युलर स्टॉक 10 दिवसांच्या पिरियडमध्ये 10 दिवसांचा जर मी पिरियड यूज करतोय तर 10 दिवसांची सरासरी काय आहे हे इंडिकेट करत असतो. म्हणून तुम्ही किती दिवसाचा डेटा घेतला किंवा कुठलाही मुव्हिंग ऍव्हरेज घेतला जो की सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजच्याच हिशोबाने बोलतोय तर 10 दिवसांची सरासरी दाखवतोय. या ठिकाणी जर मी 20 या आकडा वापरला तो 20 दिवसांची सरासरी तो आपल्याला दाखवत दिसेल. जसं की मी 50 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज वापरला तो 50 दिवसांच्या सरासरीच्या हिशोबाने दिसेल. जसं की मी एक एक्झाम्पल म्हणून घेतोय, 50 दिवसांची सरासरी जी आहे ती 18,000 मी कन्सिडर करतोय आणि करंट मार्केट प्राइस सीएमपी जो आहे जर कन्सिडर करायचं झालं तर तो 20,000च्या आसपास आपल्याला बनताना दिसतोय. याचा अर्थ असा आहे की 50 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेज भलेही तो 18,000 आहे त्यापेक्षा तो 20,000 म्हणजे वर गेलेला आहे आणि त्या भाषेमध्ये तो मीन रिव्हिजन साठी किंवा 50 दिवसांच्या सरासरीसाठी जेव्हा केव्हा येईल त्यावेळेस ती एक उत्तम संधी तुम्हाला असू शकते. हे त्या मुव्हिंग ऍव्हरेज वरनं आपल्याला लक्षात येऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाहीये की 20,000 वरनं तो 22,000ला गेलाय म्हणून मला 22,000लाच खरेदी करायचं आहे. नक्कीच ती चुकी न करणं हे महत्वाचं आहे आणि त्या गोष्टीबद्दल सुद्धा तुम्हाला आयडिया असणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्हाला कळलंच असेल की फोमो न होऊन देणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आता काही छोटे छोटे पॉइंट्स आहेत आणि त्या छोट्या छोट्या पॉइंट्सला आपण इथं व्यवस्थितरित्या समजून घेऊया. जसं की सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज, जसं सरासरी सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज म्हणजे त्याला सरासरी मुव्हिंग ऍव्हरेज म्हटलं जातं आणि ते मुव्हिंग ऍव्हरेज जे आहेत ते वेगवेगळ्या टाइम फ्रेमला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसत असतात. म्हणून जेव्हा केव्हा तुमचं जर सरासरी किंवा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज हा शब्द मी यूज करतोय, एसएम यूज करतो. जर तुमचं सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज जसं मी अगोदर सांगितलं 18,000च्या आसपास तुमचं सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज आहे आणि सध्याची सीएमपी करंट मार्केट प्राइस ही 20,000 अशी पकडली गेली आहे, तर ह्या केसमध्ये जो ट्रेंड डिफाईन केला जातो त्या ट्रेंडला बुलिश ट्रेंड असं म्हटलं जातं. म्हणजे जिथं कुठे तुमचा 50 दिवसांचा इथं सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज मध्ये मी 50 दिवसांचा ऍव्हरेज पकडतोय, त्यामध्ये जर तुमचं मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ते 18,000ची किंमत दाखवतोय परंतु करंट मार्केट प्राइस ही 20,000च्या आसपास आहे, म्हणजे सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज पेक्षा ती 2,000 जास्त आहे, त्यामुळे तो ट्रेंड जो आहे तो बुलिश राहणार आहे. याच्या उलट जर तुमची करंट मार्केट प्राइस जी आहे ती 16,000च्या आसपास सध्या चाललंय आणि तुमचं 50 दिवसांचं मुव्हिंग ऍव्हरेज आहे ते वरती 18,000 वरती आहे, तर त्या केसमध्ये तो ट्रेंड जो कन्सिडर केला जाणार आहे त्या ट्रेंडला बेरिश असं म्हटलं जाणार आहे. म्हणजेच ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर किंमतच्या वरती जर प्राइस जर टिकते आणि त्याचा स्लोप जो आहे तो वरच्या बाजूला आहे, म्हणजे त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा स्लोप म्हणजे त्याचा जो कल जो आहे तो अशा पद्धतीने वर आहे, याला कल असं म्हटलं जातं, तर त्याला ट्रेंडला बुलिश असं म्हटलं जातं. परंतु जर त्या किमतीचा कल त्या प्राइसचा कल अशा पद्धतीने खाली आहे तर त्या ट्रेंडला बेरिश असं म्हटलं जातं. हे एकदम बेसिक गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून याला इंग्रजीमध्ये स्लोप असं म्हटलं जातं की जो स्लोप कल खालच्या बाजूला असाच आपल्याला जाताना दिसतोय तो ट्रेंड बेसिकली बेरिश असा आहे आणि जर त्याचा स्लोप हा वरच्या बाजूला आहे तर त्याला बुलिश असं म्हटलं जातं. परंतु याच्या उलट आणखीन एक तिसरी शक्यता तिथं होताना दिसू शकते आणि ती शक्यता काय, तर ती शक्यता सुद्धा आपण आता बघूयात की ज्याच्यावरनं आपल्याला त्याबद्दल आयडिया येऊन जाईल. तिसरी शक्यता ही आहे की ज्याच्यामध्ये कल जो आहे तो अशा पद्धतीने वर खाली आपल्याला होताना दिसतोय आणि एका स्पेसिफाईड रेंज मध्ये जातो.
तर त्या ठिकाणी ट्रेंड जो आहे तो आपल्याला साइडवेज एका छोट्याशा रेंज मध्ये आपल्याला होताना दिसतोय आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी होताना दिसत नाहीये. म्हणजे किंमत जर मी इथं पकडलं 16,000ला किंमत इथं जाते आणि खालच्या बाजूला पुन्हा 14,000ला येऊन पुन्हा वरच्या बाजूला 16,000ला जाते आणि अशा पद्धतीने होत असेल तर तो ट्रेंड जो आहे तो साइडवेज आहे. म्हणजेच इथं ना बुल्स म्हणजे खरेदीदार कंट्रोल मध्ये आहेत ना बियर्स कंट्रोल मध्ये आहे. तर इथे साइडवेज मार्केट चाललेलं आहे आणि त्याला कन्सॉलिडेशन असं म्हटलं जातं. याबरोबरच या ट्रेंडवरनं किमतीवरनं आपल्याला एक गोष्ट लक्ष देऊन जाते की त्या पर्टिक्युलर चार्टचा, त्या पर्टिक्युलर सिक्युरिटीचा, त्या पर्टिक्युलर स्टॉकचा रेजिस्टन्स कुठे बसलेला आहे, म्हणजे प्रतिकार कुठे सेलर सगळ्यात जास्त सेल करण्यासाठी बनलेले आहेत आणि त्याचा सपोर्ट कुठे बनलेला आहे याबद्दल सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या आयडिया येताना दिसून जाते. म्हणून या गोष्टीला सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तर हे मुव्हिंग ऍव्हरेज आहेत अशा पद्धतीने वर्कआउट होतात. तुम्ही मुव्हिंग ऍव्हरेज कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, तुम्ही अगदी 5 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा घेऊ शकता, अगदी 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जे वाटेल तो मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे तुम्ही ते घेताना दिसू शकतो. जनरली 200 दिवसाचा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जर किंमत करंट मार्केट प्राइस जर असेल तर त्याला बुलिश मोमेंटम, बुलिश मार्केट स्टाईल असं म्हटलं जातं. जर 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या जर खाली जर किंमत जर ट्रेड करत असेल तर त्याला बेरिश मार्केट साइड असं म्हटलं जातं. जसं की ह्या व्हिडिओचा टायटल मी तुम्हाला सांगितलंय की स्विंग ट्रेड साठी किंवा इंट्राडे ट्रेड साठी या मुव्हिंग ऍव्हरेजचा कशा पद्धतीने यूज केला गेला पाहिजे, युटिलायझेशन केलं पाहिजे. आता इथून पुढे आपण त्याबद्दल बघूयात. परंतु जेव्हा केव्हा तुम्हाला कुठलाही स्टॉक त्याला फिल्टर करायचंय त्यामध्ये हा 200 मुव्हिंग ऍव्हरेज तथा बाकीचा मुव्हिंग ऍव्हरेजचा जो कल जो असणार आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे आणि त्याकडे आपण अंडरस्टँडिंग करणं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. आणि त्या गोष्टी वेगवेगळ्या टाइम फ्रेमनुसार तुम्हाला तिथं बदल होताना दिसेल आणि त्या बदलाचा उपयोग जो आहे तुम्ही तिथे करताना दिसू शकता. कारण ह्या गोष्टीला लक्ष ठेवणं, ह्या गोष्टींकडे ऍडव्हान्सेस करणं, ह्या महत्वाचे पॅरामीटर जे आहेत ते लक्षात ठेवण्यासारखे आहेत आणि त्याला तुम्ही अंडरस्टँड करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्या गोष्टींकडे आपण व्यवस्थितरित्या आता लक्ष देऊयात. जसं की तुम्हाला मी सांगितलंय की 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जर असेल तर त्याला बुलिश असं कन्सिडर केलं जातं. 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या जर खाली असेल तर त्याला बेरिश कन्सिडर केलं जातं आणि त्यानुसार आपला जो प्रकार जो आहे, जो बदलाव जो आहे तो आपल्याला होताना तिथं दिसू शकतो आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा निफ्टी बँकचा हा आपण वीकली वाला चार्ट हे केला. इथं मी एक सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज चा चार्ट हे केलाय. त्याच्यामध्ये 3 मुव्हिंग ऍव्हरेजेस इथं तुम्हाला दिसत आहेत. ते म्हणजे 50 मुव्हिंग ऍव्हरेज, 100 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज आणि 200 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज. हे जे मुव्हिंग ऍव्हरेज मी इथं केलेत हे सिम्पली तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलवरती सुद्धा तिथं हे अवेलेबल असतील. हे 50 मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्याचा तुम्हाला कलर पिवळा दिसतोय. 100 मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे तो लगभग लाल सारखा दिसतोय आणि 200 मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे तो विटकरी आहे. जर तुमची सिक्युरिटीची व्हॅल्यू प्राइस जर ही 200 मुव्हिंग ऍव्हरेज आहे त्याच्यावरती इथे कुठे ट्रेड होते तर त्याला बुलिश कन्सिडर केलं जातं. हे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा अगोदर सांगितलाय की जर त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा कल अशा पद्धतीने वरती आपल्याला जाताना दिसतोय तर त्या पर्टिक्युलर सिक्युरिटीचा ट्रेंड जो आहे काय आहे कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तो बुलिश असा म्हटलं जातो. जर त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा कल अशा पद्धतीने खाली खाली आपल्याला जाताना दिसतोय तर त्या पर्टिक्युलर सिक्युरिटी, त्या पर्टिक्युलर स्टॉकचा जो कल जो आहे तो बेरिश आहे. म्हणजे इथे विक्रीवाले जे लोक जे आहेत ते कंट्रोलमध्ये आपल्याला जाताना दिसतात. आणि तिसरा जो सीन तुम्हाला मी व्यवस्थितरित्या सांगितला त्या सीन मध्ये जर मुव्हिंग ऍव्हरेज अशा पद्धतीने आपल्याला हॉल करताना दिसतंय तर तिथं आपल्याला जो ट्रेंड तिथं दिसू शकतो तो म्हणजे साइडवेज ट्रेंड आहे. त्या साइडवेज ट्रेंड मधनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं आउटकम जो आहे तो भेटणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कलर कोड लक्षात ठेवा. 3 मुव्हिंग ऍव्हरेज अंडरस्टँड केलेत आणि या व्हिडिओच्या उद्देशाने मी 3 महिन्यापूर्वीचा डेटा जो आहे तो इथं दाखवताना तुम्हाला दिसत आहे. जर या तिन्ही मुव्हिंग ऍव्हरेजेसला आपण जर इथं बघितलं जो की नेमली 50 मुव्हिंग ऍव्हरेज, 100 मुव्हिंग ऍव्हरेज आणि 200 मुव्हिंग ऍव्हरेजच्या हिशोबाने याला जर व्यवस्थित जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा ट्रेंड जो तुम्हाला लक्षात येतो इथे तो म्हणजे हा जो पिवळा जो आहे तो 50 मुव्हिंग ऍव्हरेज आहे, हा जो विटकरी जो तो 100 आहे आणि सगळ्यात खाली जो
दिसतोय तो 200 मुव्हिंग ऍव्हरेज दिसतोय आणि त्यातली त्यात ही निफ्टी बँकचा चार्ट आहे की जो की एक आठवड्याच्या स्केलवरती, परंतु या एक आठवड्याच्या स्केलवरती सन 2023 पासून जवळजवळ 2025च्या किंवा डिसेंबर 2024 पर्यंत जर हा जर ट्रेंड काढला तर कुठल्या प्रकारचा ट्रेंड आहे कोण मला सांगू शकेल? फास्ट मध्ये मला कमेंट करून सांगा कुठल्या प्रकारचा ट्रेंड आहे. जसं की सुरुवातीला आपण सांगितलं हा जो ट्रेंड जो आहे इथं डिसेंबर 2025 पर्यंत हा टोटली बुलिश ट्रेंड आहे वीकली स्केलवरती. आणि जर तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व करत असाल तर जानेवारी 23 पासून किंवा फेब्रुवारी 23 पासून तुम्हाला इथं सिंपल लक्षात येऊन जाईल प्रत्येक वेळी सिंपल 50 दिवसाचा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज जो की कुठल्या टाइम फ्रेम मध्ये वीकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा केव्हा प्राइस किंवा किंमत ही त्या 50 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास आलेली आहे तिथं तिने ब्रेकडाऊन थोड्या बहुत एखाद्या आठवड्यासाठी केले, परंतु त्यानंतर आपल्याला रिव्हर्स होताना तिथे दिसतंय. जसं की हा पहिला इन्स्टन्स आहे की ह्या वेळेस तिथं 50 मुव्हिंग ऍव्हरेज जो की वीकली स्केलवरती ब्रेकडाऊन होताना दिसला, त्यानंतर पुढील 3 आठवडे त्याने व्यवस्थितरित्या होल्ड केला आणि तिकडनं एक चांगल्या प्रकारचा बाउन्स जो आहे तो आपल्याला जनरेट होताना दिसला. पुन्हा एकदा पुलबॅक जो आहे तो 50 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास जाताना दिसला. जवळजवळ 4 आठवडे म्हणजे 1 महिना किंमत प्राइस जी त्याच्या आसपास आली तिकडनं पुन्हा एकदा एक चांगली रॅली एक नवीन हायकडे जाताना दिसली. पुन्हा एकदा जनरल इलेक्शन्स होते जून 2024 मध्ये त्याचे रिझल्ट होते, त्यावेळेस जो पुलबॅक आला त्यामध्ये 50 मुव्हिंग ऍव्हरेजच्याच आसपास जो आहे तो सपोर्ट आपल्याला बनताना दिसला आणि पुन्हा एकदा न्यू हाय बनताना दिसला. परत एकदा आपण इथं जर बघितलं तर 50 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास किंमत आली, तिकडनं बाउन्स करून एक डबल टॉप सारखा पॅटर्न करून त्या 50 मुव्हिंग ऍव्हरेजला ब्रेकडाऊन प्रथमतः केलं, नंतर त्याचं रिटेस्ट व्यवस्थितरित्या केलं आणि त्यानंतर जे आहे प्रथमतः 100 मुव्हिंग ऍव्हरेज कडे आपल्याला जाताना दिसलं. म्हणजे सगळ्यात इथं लक्षात ठेवण्यासारखा प्रकार इथं हा आहे की ज्यावेळेस एक ट्रेंडिंग मध्ये मूव्ह चालली आहे त्यावेळेस त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा जर अशा पद्धतीने कल येत असेल, जर त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा स्लोप जर अशा पद्धतीने वर जात असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला अशा बेसिक पॉइंट पाशी जर ती मुव्हिंग ऍव्हरेजची जर किंमत भेटत असेल, मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास किंमत भेटत असेल प्रॉपर तुम्हाला, प्लस तिथे ऍडिशनल महत्वाचे मुद्दे जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत जे की तुम्ही ऍड करू शकता, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एक डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न, एक रिव्हर्सल कॅन्डलस्टिक, जपानीज कॅन्डलस्टिक पॅटर्न जर तिथे दिसत असेल तर नक्कीच तुम्ही त्याचा उपयोग करून तिथं एंट्री करू शकता. दुसरं तुमचं स्टॉप लॉसचं रिस्क सुद्धा एकदम छोटा आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही तिथे एंट्री केल्यानंतर तुम्ही योग्य वेळेसाठी तिथं वाट बघितली आहे, योग्य वेळी तुम्ही तिथे एंट्री तर केली आहे, परंतु तुमची थांबण्याची सुद्धा मानसिकता आहे, म्हणजे तुमच्याकडे पेशन्स आहे. या सर्व गोष्टींचं जर कॉम्बिनेशन तिथं होतंय तर त्यामध्ये तुम्हाला रिव्हर्सलचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीने होताना दिसू शकतात. जसं या केसमध्ये फक्त 50 मुव्हिंग ऍव्हरेज आपल्याला वीकली टाइम स्केल वरती दिसतंय आणि त्यानंतर जेव्हा केव्हा ब्रेकडाऊन होतोय पुन्हा त्या 100 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास आल्यानंतर किंमत जी ती आपल्याला बाउन्स बॅक होताना दिसते आणि त्यानंतर स्लोली डाऊनफॉल मध्ये आपल्याला जाताना दिसतंय. म्हणजे ज्या वेळेस तो ट्रेंड लक्षात घेण्यासारखा आहे त्याकडे आपण आयडिया देणं गरजेचं आहे. जसं की आपण जर 2021-22च्या किंवा 2020च्या याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला जेव्हा केव्हा त्या मुव्हिंग ऍव्हरेजचा स्लोप इथं बघा, ह्या 50 मुव्हिंग ऍव्हरेजचा स्लोप इथं काय झाला होता कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. हा सिंपल मुव्हिंग ऍव्हरेज होता, याचा जर स्लोप किंवा कल बघायचा झाला तर डाऊन साईडला झाला किंवा खालच्या साईडला आपल्याला होताना दिसला आणि खालच्या साईडला झाल्यानंतर किंमत बघा जवळजवळ वरच्या व्हॅल्यू पासून 34,000च्या व्हॅल्यू पासून तुटत 16,000च्या आसपास आपल्याला जाताना दिसली. त्यामध्ये थोडा बहुत सपोर्ट जो आहे तो 200 मुव्हिंग ऍव्हरेजने तिथे क्रिएट करताना दिसला. इन बिटवीन 100 मुव्हिंग ऍव्हरेज टोटली तिथं फेल होता दिसला आणि त्या तिघांच्या खाली किंमत गेल्यानंतर जेव्हा केव्हा प्राइस त्याच्यावरती क्लोज केली, म्हणजे पुन्हा एकदा सगळ्यात अगोदर छोट्या मुव्हिंग ऍव्हरेज 50 मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस केलं, नंतर 200 मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस केला आणि नंतर 100 मुव्हिंग ऍव्हरेजला क्रॉस केल्यानंतर प्राइस मध्ये आपल्याला एक तगडी चांगल्या पद्धतीची रॅली जी ती जनरेट होताना दिसली. आणि तेव्हापासून जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर ऑब्झर्व करत असाल तर सेकंड टाइम जे आहे ते तिथं प्राइसने आपल्याला 100 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास जेव्हा केव्हा सपोर्ट घेतला, तिकडनं ट्रेंड चालू त्यानंतर छोट्या टाइम फ्रेम मध्ये सिंपल मुव्हिंग ऍव्हरेजला तो 4 ते 5 वेळ सपोर्ट घेताना दिसला. म्हणजे जेव्हा केव्हा हायर टाइम फ्रेमला एखादी सिक्युरिटी, एखादी स्टॉक, एखादा इंडेक्स सपोर्ट घेतोय त्यानंतर तिथे एक चांगल्या पद्धतीचा बुल रन जो आहे तो क्रिएट होताना दिसू शकतो. इथं ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला इथे काही गोष्ट करायची नाहीये,
जेव्हा केव्हा तो इथं रिटेस्ट साठी येतोय तर 100 मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास आणि एक प्रॉपर कन्सॉलिडेशन झाल्यानंतर तिथं ब्रेकआउट होताना दिसतंय, तर तुम्ही एक चांगल्या टर्म साठी जे तिथे एंट्री करू शकता आणि तिकडनं एक चांगल्या प्रकारचं मोमेंटम जे आहे ते आपल्याला जनरेट होताना दिसू शकतं. आणि हेच महत्वाची गोष्ट जी आहे ह्या मुव्हिंग ऍव्हरेजच्या क्लासमध्ये अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न होता, जो की कल ज्याला इंग्लिशमध्ये कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स म्हणलेलं आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलं आहे. जो सिक्युरिटी किंवा इंडेक्सचा जो डेटा आपण बघितलेला आहे सेबीच्या नियमानुसार तो 3 महिन्यापूर्वीचाच आहे, याची नोंद घ्यावी. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंट नक्की करू शकता. याबरोबरच तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खुलवायचं तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली गेलेली आहे. त्या लिंकद्वारे ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता. धन्यवाद.